न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा. तुम्ही जी आड घातली की 5 रुपये अनुदान जर घ्यायचं असेल तर 30 रुपये दूध संघाने भाव दिला पाहिजे, खाजगी आणि सहकारी. तर सरकारने निर्णय केलेला आहे की सगळ्या खाजगी आणि सहकारी संघाने 30 रुपये दिला पाहिजे. आता जे देणार नाही त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करतात, तर त्यांचा निर्णय येतील त्याच्याकडे. दुसरा विषय आहे की सुजय विखे यांनी राहुरी किंवा संगमनेर मधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. आज ह्या तुमच्या समोरच्या बैठकीत तसा ठराव झालेला आहे. लोकांची भावना असतात, त्या लोकांची भावना असते, त्याचा आदर करायचा असतो. आता शेवटी महायुतीमध्ये काय निर्णय होईल त्याप्रमाणे आपण तो निर्णय मान्य करायचा. दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी अशी टीका केली आहे की त्यांना जर निवडणूक लढवण्याचा छंद असेल तर त्यांनी दोन्हीकडून निवडणूक लढावी आणि त्यांच्या वडिलांनी त्यांचा हा जो हट्ट आहे तो पुरवावा. ठीक आहे ना, मुलाचा हट्ट पुरवण्याचं काम वडिलांचं आहे. त्याची त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही. त्यामुळे मला वाटतं की ते ज्या भ्रमात आहेत सध्या, तो भ्रम आम्ही लवकर दूर करू. सर, आज राजेंद्र भोपळांनी काल अहमदनगर प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यानंतर म्हटले भाजपच्या ज्येष्ठांशी बोलून शिर्डी विधानसभेसाठी मागणी करणार आहे. मात्र आज असं आहे की इच्छेला मोल असतं का? इच्छा दुष्करी असते, फार मनावर घ्यायचं असतं. थँक्यू.